नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने धडक दिल्यानं 23 वर्षीय दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दिनांक 26 ऑगस्ट रोजी चाकण शिक्रापूर रस्त्यावर सकाळी 10:30च्या सुमारास घडली. चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत कडाची वाडी येथील HP पेट्रोल पंपासमोर झालेल्या या अपघातानंतर भरधाव कंटेनर चालक तसाच पुढे पसार झाला. राहुल परमेश्वर शेजोळे, वय वर्ष 23, राहणार कडाची वाडी, चाकण, तालुका खेड, जिल्हा पुणे असे या अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. संबंधित तरुण शिक्रापूर बाजूकडून चाकण बाजूकडे दुचाकीवरून जात असताना पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने एका बाजूने धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले आहे. अपघातानंतर पळून गेलेल्या कंटेनर चालकाचा CCTVच्या आधारे शोध घेण्यात येत असून चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. भरधाव वेगातील कारने रिक्षाला धडक दिली. या अपघातात रिक्षा चालकाचा मृत्यू झाला. ही घटना 6 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास महिंद्रा CI कंपनी, वासुली फाटा, तालुका खेड या ठिकाणी घडली आहे. शौकत मौला शेख, वय वर्ष 49, राहणार भोसरी असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. शंकर आडे पूर्ण नाव आणि पत्ता माहिती नाही असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत मयत शौकत यांचे पुतणे सैफ अली मुल्ला यांनी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीने MH14 FX 4608 ही कार भरधाव वेगामध्ये चालवली. आरोपी चालवत असलेल्या कारने शौकत यांच्या रिक्षाला पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत शौकत शेख हे गंभीर जखमी झाले होते, तर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. महाळुंगे MIDC पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत. कंटेनरचा धक्का लागून दुचाकीस्वाराच्या पायावरून चाक गेले. ही घटना आंबेठाण चौक, चाकण या ठिकाणी सकाळी 7:45 वाजण्याच्या सुमारास घडली. प्रसाद संजय जोंधळे, वय वर्ष 32, राहणार आंबेठाण चौक, दावडमळा, चाकण, तालुका खेड असे जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव असून त्यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात कंटेनर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रसाद जोंधळे हे आपल्या दुचाकीवरून MH17 BT 1958 या वाहनावरून भोसरीकडे कामावर जात होते. ते आंबेठाण चौकात आले असता त्यांच्या दुचाकीला कंटेनरच्या पाठीमागील चाकाचा धक्का लागल्यानं हा अपघात झाला. प्रसाद जोंधळे यांचा तोल जाऊन ते रस्त्यावर पडले. कंटेनरच्या चाकाखाली त्यांचा डावा पाय आल्यानं गुडघा, कंबर व पोटाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर कंटेनर चालक वाहनासह पळून गेला असून त्याचा शोध सुरू आहे, तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. आळंदी मरकळ रोडवर PCS चौकाजवळ एका तरुणाला देशी बनावटीचे पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई रात्री 10:35 करण्यात आली. ऋषिकेश अर्जुन माळी, वय वर्ष 22, राहणार जामनेर, जिल्हा जळगाव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी माळी हा राज स्टील समोर आळंदी मार्कळ रोडवर संशयास्पदरित्या फिरत असताना पोलिसांनी पकडला. त्याच्याकडून किंमत 52,000 रुपयांचे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी आळंदी पोलीस पुढील तपास करत आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने खेड पोलिसांनी राजगुरुनगर शहरातून गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला शहरातून रूटमार्च काढण्यात आला. यंदा 11 दिवस गणपती बाप्पा राहणार असून या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस अलर्ट मोडवर आलेले आहेत. राजगुरुनगरमध्ये रूटमार्च काढून पोलिसांनी पोलीस बळाचे दर्शन घडवले. मंगळवारी दिनांक 26 ऑगस्ट रोजी हरितालिका तृतीयानिमित्त आळंदी येथे इंद्रायणी घाटावर महिलांची गर्दी होती. हरितालिका व्रतानिमित्त वाळूचे शिवलिंग नदी घाटावर तयार करून त्याची मनोभावे पूजन महिला करत होत्या. अखंड सौभाग्य प्रदान करणारे आणि मोठ्या श्रद्धेने केले जाणारे व्रत म्हणजे हरितालिका व्रत मानले जाते. गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली आहे. चाकण, आळंदी व राजगुरुनगर शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी मंगळवारी सायंकाळी झाली होती. पावसाने थोडीशी विश्रांती घेतल्याने सर्वत्र उत्साहात खरेदी सुरू आहे. चाकणचा चिंतामणी बोल्हाई माता मित्रमंडळ भुजबळ आळी गणरायाचे मंगळवारी 26 ऑगस्ट रोजी सायंकाळी मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंगळवारी सायंकाळीच आपापल्या बाप्पांना मिरवणुकीने मंडळांमध्ये नेले आहे. दरम्यान चाकणमध्ये यंदा सर्व मंडळांचे दिखावे पहिल्या दिवसापासूनच सुरू होणार आहेत. तसेच सर्व मंडळाची तयारी पूर्ण झाली असून यंदा चाकणमध्ये भव्य दिव्य देखावे पाहावयास मिळणार आहेत.
राजगुरुनगर शहरातील बाळावरील संत सावतामाळी महाराज सार्वजनिक गणेश मंडळाच्या 18 फुटी गणपती बाप्पाची मूर्तीची वाजत गाजत मिरवणूक काढत जल्लोषात आगमन झाले। तसेच राजगुरुनगर शहरातील वाडा रस्त्यावरील स्वराज्य मित्र मंडळाच्या 18 फुटी गणपती बाप्पाचे ढोल ताशांच्या निनादासह वाजत गाजत मिरवणूक काढत जल्लोषात स्वागत करण्यात आले। राजगुरुनगर शहरात लाइटिंग केलेल्या उंच भिंतींचा डीजेचा संच ट्रॅक्टर ट्रॉलीतून मिरवण्यात आला। विशेष म्हणजे कोणतीही मिरवणूक नसताना आणि कोणताही कार्यक्रम नसताना वाडा रस्त्यावरून भर वर्दळीतून हा ट्रॅक्टर पंचायत समिती तिन्हेवाडी कॉर्नरवर आला। रस्त्यावर आडव्या गेलेल्या विद्युत तारांना चिकटल्याने तारा अचानक तुटल्याने गोंधळ उडाला होता। या दिखाऊ उपनायच्या नादात 2 तास वाडा रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा सामना गणेश भक्तांसह वाहन चालकांना सहन करावा लागला। अखेर वाहतूक पोलीस आणि वीज वितरण कंपनीचे अधिकारी यांनी अडकलेला ट्रॅक्टर मार्गस्थ करून दिल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राजगुरुनगर शहरात झालेली वाहतूक कोंडी फुटता फुटेना अशी स्थिती मंगळवारी झाली। वाडा रस्त्यावर झालेली वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रात्रीच्या वेळी खेड उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे यांना साध्या ड्रेसवर रस्त्यावर उतरावे लागले होते। गणेशोत्सवासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची जय्यत तयारी। पिंपरी चिंचवड शहरात गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने जय्यत तयारी केली आहे। गणेशोत्सव 27 ऑगस्ट 2025 ते 6 सप्टेंबर 2025 या कालावधीत साजरा होणारा यावर्षी आयुक्तालयाच्या हद्दीत 2146 सार्वजनिक गणपती आणि 2,65,274 घरगुती गणपतींची स्थापना होणार आहे। सार्वजनिक गणेश विसर्जन 45 घाटांवर होणार असून 7व्या दिवशी 521 गणपती, 9व्या दिवशी 236 गणपती, 10व्या दिवशी 373 गणपती, 11व्या दिवशी 959 गणपतींचे विसर्जन होणार आहे। नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी पोलीस ठाण्यांनी विविध उपाययोजना केल्यात। डीजे, डॉल्बी साऊंड सिस्टीम आणि लेझर बीम लाईटचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे। पोलीस आयुक्त आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163 नुसार लेझर बीम लाईटच्या वापरास प्रतिबंध करणारे आदेश जारी केले आहेत। सर्व विसर्जन मार्ग आणि स्थळांची पाहणी महानगरपालिका आणि महाराष्ट्र विद्युत महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत करण्यात आली आहे। पोलिसांनी दंगल नियंत्रण योजनांचा सराव केला असून ढाल, हेल्मेट, लाठी आणि अश्रुधुराच्या नळकांड्या यांसारखी दंगल नियंत्रण साधने तयार ठेवली आहेत। ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी जनजागृती करण्यात आली असून सर्व पोलीस ठाण्यांना नॉईज लेव्हल मीटर देण्यात आले आहेत। मंडळांना उत्सवाची आणि लाऊडस्पीकर किंवा वादकाची ऑनलाईन परवानगी देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 1809 समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे। उत्सवादरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत। त्यांच्या मदतीसाठी 2 अधिकारी आणि 100 होमगार्डचे अतिरिक्त मनुष्यबळ पुरवण्यात आले आहे। विसर्जनाच्या दिवशी नागरिकांच्या सोयीसाठी 7व्या आणि 11व्या दिवशी 38 महत्त्वाच्या मिरवणूक मार्गांवरील वाहतूक वळवण्यात आली आहे। उत्सव काळात शांतता राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे। यात 1 पोलीस सह-आयुक्त, 1 अपर पोलीस आयुक्त, 6 पोलीस उपायुक्त, 9 सहाय्यक पोलीस आयुक्त, 64 पोलीस निरीक्षक, 291 सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, 2355 पोलीस अंमलदार, 400 होमगार्ड्स, 2 SRPF प्लाटून, 1 BDDS पथक, 17 स्ट्रायकिंग आणि 6 RCP प्लाटून यांचा समावेश आहे। पोलीस आयुक्तांनी सर्व नागरिकांना आणि गणेशोत्सव मंडळांना पोलिसांना सहकार्य करून हा सण शांततेत आणि आनंदाने साजरा करण्याचे आवाहन केले आहे। प्रशासनाने चाकण भागातील रस्त्यावरील अतिक्रमणे निष्कासित करण्याची तयारी चालवली आहे। चाकण आंबेठाण रस्त्यावर सध्या मोजणी करून मार्किंग करण्यात येत आहे। मार्किंगच्या खुणा पाहता मोठी कारवाई करण्याचे प्रयोजन प्रशासनाने केले असल्याचे स्पष्ट होत आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अखत्यारीत असलेल्या या रस्त्याची मोजणी संबंधित PWDचे अधिकारी, PMRDA व चाकण पालिकेच्या मदतीने चाकण आंबेठाण रस्त्यावर पाहणी करून रस्त्याच्या मध्यापासून एका बाजूला 12.5 मीटरवर खुणा करत आहे। चाकण आंबेठाण रस्ता 25 मीटर म्हणजे सुमारे 75 फूट करण्याचे प्रशासनाचे नियोजन असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे। या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण कारवाई केली जाणार आहे। सोमवारनंतर मंगळवारी 26 ऑगस्ट रोजी देखील या रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूला 12.5 मीटर अंतरावर खुणा करण्यात आला। कारवाईपूर्वी संबंधितांना नोटिसा देखील दिल्या जाणार नसल्याचे काही अधिकारी खासगीत सांगत आहेत। पुणे-नाशिक महामार्ग आणि तळेगाव चाकण ते शिक्रापूर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न पेटलेला असताना चाकण आंबेठाण रस्त्यावर खुणा करून कारवाई करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे। त्यामुळे आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरीची स्थिती निर्माण झाल्याचे नागरिक बोलत आहेत। पुणे-नाशिक महामार्गावर मंगळवारी 26 ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याची स्थिती निर्माण झाली होती। चिंबडी फाटा ते कुरुळी फाटा, स्पायसर चौक, आळंदी फाटा, मुटकेवाडी चौक, तळेगाव चौक ते आंबेठाण चौकापर्यंत
वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंबेठाण रस्त्यावर देखील लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. चाकण MIDCमध्ये म्हाळुंगे, शिंदे, बासुली, निघोजे, मोई आदी सर्वच भागात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पुणे लाईव्हच्या दर्शकांनी याबाबतचे फोटो आणि व्हिडिओ पाठवून कळवलं आहे. मंगळवारी 26 ऑगस्ट रोजी महामार्ग तसेच अंतर्गत गावातून जाणारे रस्ते देखील अक्षरशः कोंडीत अडकून पडले होते. निघोजे ते मोई रस्त्यावर सायंकाळी 6 पासून प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. 2 तास या भागात वाहने इंचभर देखील पुढे सरकत नव्हती, असे पुणे लाईव्हच्या दर्शकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवलं आहे. महामार्गावरील कोंडी काढण्यात म्हाळुंगे वाहतूक शाखा अपयशी ठरत असतानाच या अंतर्गत रस्त्यावर साधा ट्रॅफिक वॉर्डन उभा करण्याचं देखील धारिष्ट दाखवत नसल्याचा वाहन चालकांचा आरोप आहे. श्री क्षेत्र म्हाळुंगे येथे संत श्री समर्थ सद्गुरू श्रीपती बाबा महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहानं आणि भक्तिभावानं साजरी करण्यात आली. श्री समर्थ सद्गुरू श्रीपती बाबा महाराज यांचे श्री विठ्ठल रखुमाई देवस्थानच्या वतीनं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. खूप मोठ्या संख्येनं भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला. खेड तालुक्यासह कोकण, मुंबई, कर्जत तालुका, रायगड जिल्हा येथून मोठ्या संख्येनं भक्तगण कार्यक्रमाला उपस्थित होते. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर गजानन पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला सायकल बँक हा उपक्रम खेड तालुक्यात यशस्वीपणे राबवला जातोय. सायकल बँकेत जमा झालेल्या सायकलींचे लोकार्पण जिल्हा शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांच्या हस्ते झालं. ग्रामीण भागातल्या मुलींना अजूनही पायी शाळेमध्ये जावं लागतंय. मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सायकल बँकचं आवाहन केलं होतं. त्याला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळालाय. आतापर्यंत 5,500 सायकली जमा झाल्यानं ग्रामीण भागातील मुलींची मोठी गरज आता दूर झाली आहे. महिलांना आत्मनिर्भर आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्याबद्दल राज्यातील महिला बचत गटामधून खेड तालुक्यातील वाडा परिसरातील दरकवाडी गावाच्या मुक्ताई महिला बचत गटानं प्रथम क्रमांक मिळवलाय. या बचत गटातील महिलांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि 10,000 रोख देऊन सन्मानित करण्यात आलाय. हॉटेल चाकण ग्रँड चाकण येथे शिवसेना पक्षाच्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी यांची महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेना पक्षाचे पुणे जिल्हा समन्वयक मंगेश सातमकर हे उपस्थित होते. या बैठकीस कामगार नेते इरफान सय्यद, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ सदस्य नितीन गोरे तसंच शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांना आत्मनिर्भर करण्याचं काम करणाऱ्या चैतन्य संस्थेचा 33वा वर्धापन दिन 25 ऑगस्ट रोजी राजगुरुनगर येथे उत्साहात साजरा झाला. या निमित्तानं विविध सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई प्रवासासाठी वाहतूक मार्गात प्रशासनानं बदल केलाय. नारायणगाव, मनसर, राजगुरुनगर, चाकण भागात वाहतूक मार्गात सदरचे बदल करण्यात आले. काळूस येथे स्थानिक शेतकऱ्यांचं आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरूच आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय शिंदे यांनी मंगळवारी आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली. पापळवाडी अपघातातील मयत कुटुंबियांच्या वारसांना प्रत्येकी 4 लाखांची मदत जमा झाली आहे. खेड तालुक्यातील पाईट येथील कुंडेश्वर देवस्थानला जात असताना झालेल्या भीषण अपघातात 12 महिला भाविकांचा मृत्यू झाला होता, तर 28 भाविक जखमी झाले होते. मुख्यमंत्री सहायता निधीतून मयत 12 महिलांच्या वारसांपैकी 10 वारसांच्या खात्यावर प्रत्येकी 4 लाख रुपये RTGS द्वारे जमा करण्यात आले. उर्वरित 2 वारसांचे प्रस्ताव प्रगतीपथावर असून पुढील आठवड्यापर्यंत त्यांचे पैसे जमा होण्याची शक्यता आहे. तसंच जखमी 28 भाविकांना प्रत्येकी 50,000 रुपये केंद्र सरकारकडून लवकरच मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी मंगळवारी दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी पापळवाडी येथे जाऊन अपघातग्रस्त कुटुंबांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शासन अपघातग्रस्तांच्या पाठीशी असल्याचं सांगितलं.
चाकण MIDC मधील सर्वात जुनी कंपनी म्हणून ओळखली जाणारी पथेजा ब्रदर्स फोर्जिंग अँड स्टॅम्पिंग लिमिटेड खराबवाडी चाकण ही कंपनी सन 1990 साली सुरू झाली आणि अल्पावधीतच नावारूपाला आली होती। येथे जवळपास 3000 कामगार कार्यरत होते, परंतु कंपनी सुरू झाल्यानंतर अवघ्या 10 वर्षांतच मार्च 2000 मध्ये दिवाळखोरीचे कारण देत कंपनीने कामगारांना कोणताही कायदेशीर मोबदला न देता अचानक कंपनी बंद केली। कंपनी अचानक बंद झाल्यामुळे सुमारे 3000 कामगार बेरोजगार झाले। कामगारांनी मात्र एकजुटीने लढा सुरू ठेवत कामगार न्यायालय पुणे आणि शासकीय समापक उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी कायदेशीर देणी मिळवण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला। त्या दरम्यान खेड आळंदी विधानसभेचे तत्कालीन आमदार स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांनीही विधिमंडळ अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करून कामगार मंत्र्यांसोबत बैठक घेत विषयाचे गांभीर्य सरकारसमोर मांडले होते। यामुळे शासकीय स्तरावर कामाला वेग आला होता। अखेर 25 वर्षांच्या सातत्यपूर्ण लढ्यानंतर दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने कंपनीची मालमत्ता विकून आलेल्या रकमेतील हिस्सा कामगारांना देण्याचा आदेश दिला आहे। या आदेशामुळे येत्या 6 महिन्यात कामगारांना एकूण 13 कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती कामगार युनियनचे अध्यक्ष शरद तुकाराम वाळुंज यांनी दिली। यावेळी कामगारांनी स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्या योगदानाची आठवण व जाणीव ठेवून सर्व कामगारांनी आज स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी भेट देऊन स्वर्गीय सुरेश भाऊंच्या प्रतिमेला हार घालून नतमस्तक झाले। धन्यवाद। आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज। भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात।